नाशिक शहरात अंमली पदार्थ विरोधी पथकाची धडक कारवाई. 30 किलो गांजासह 5 जणांना अटक, 12 लाखांचा मुद्देमाल जप्त. नाशिक शहर पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत तब्बल 30 किलो गांजा जप्त केला असून या प्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत एकूण 12,01,760 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या सीपी व्हॉट्सॲप नंबर 99-233 2333-11 वर प्राप्त झालेल्या गोपनीय माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली. अंमली पदार्थ विक्री व सेवनाबाबत तक्रार मिळताच पोलीस आयुक्तांनी अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशीला कोल्हे यांना तात्काळ कारवाईचे आदेश दिले. दिनांक 20 मे 2026 रोजी मध्यरात्री 12 ते 1 वाजण्याच्या सुमारास मुंबई-आग्रा महामार्गावरील आडगाव शिवारात सापळा रचण्यात आला. यावेळी होंडा सिटी कार MH39J 7391 वडवून तपासणी केली असता डिकीत खाकी टेपने पॅक केलेल्या 3 गट्ट्यांमध्ये 30 किलो गांजा आढळून आला. जप्त गांजाची किंमत 6,01,760 रुपये असून वापरातील कारसह एकूण 12,01,760 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. या कारवाईत आरोपी अरबाज शकील खान मणियार, राहणार वाघाडी, शिरपूर, जिल्हा धुळे याच्यासह एका विधिसंघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर गुन्हे शाखेच्या 2 विशेष पथकांनी मुंबई व धुळे येथे छापेमारी करून तौसिफ रहमत खान गोवंडी मुंबई, अमन शौकत शेख चेंबूर मुंबई आणि विजयवाला पावरा शिरपूर धुळे यांना ताब्यात घेतले. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात NDPS ऍक्ट 1985 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून सुरू आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशीला कोल्हे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी, विशाल पाटील, संजय ताझणी तसेच अंमली पदार्थ विरोधी पथक व गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. स्टार 1 महाराष्ट्र न्यूजसाठी इरफान पठाण, नाशिक.